एका मुस्लिम धर्मातील व्यक्तीवरती श्री स्वामी समर्थांनी केली कृपा आणि त्यांच्या कृपेमुळे त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. मुंबईमध्ये एक मुस्लिम कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील जो कर्ता पुरुष होता तो एका कंपनीमध्ये काम करत होता. त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण अचानक त्याला काविळीची लागण झाली आणि ती लागण झाल्यानंतर त्याचं शरीर पूर्ण खंगू लागलं आणि तो सतत ह्याच विचारत असायचा, मला काहीतरी झालं तर माझ्या कुटुंबाचं काय होईल. त्यांनी भरपूर औषधं घेतली, डॉक्टरांना दाखवलं. एका डॉक्टरकडून बरं पडत नाही म्हणून त्यांनी दुसरे डॉक्टर बदलले. असे त्याने भरपूर प्रयत्न केले, तरी पण त्याला काही यश मिळत नव्हतं. त्याच्या या आजाराबद्दलची कल्पना त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला होती. तो ऑफिसमधला कर्मचारी त्याला म्हणाला, तू आता एवढे उपाय केलेस तरी पण तुला बरं वाटत नाही. तू जरी हिंदू नसलास तरी पण एकदा तू अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घे, तुला नक्की बरं वाटेल. त्याचा हा सल्ला ऐकून तो मुस्लिम व्यक्ती अक्कलकोटला गेला. त्याने अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन तो परत माघारी आला. माघारी आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने त्याला विचारले, स्वामींचं दर्शन घेतलंस का? त्यानंतर तो म्हणाला, हो, स्वामींचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्या हिंदू कर्मचाऱ्याने त्याला विचारलं, तिथला महाप्रसाद देखील घेतलास का? यावरती तो व्यक्ती म्हणाला, मी तर महाप्रसाद घेतला नाही, मला त्याबद्दल काय माहीत नव्हतं, मी फक्त स्वामींचं दर्शन घेतलं आणि माघारी आलो. त्यानंतर तो कर्मचारी म्हणाला, आता परत अक्कलकोटला जा आणि स्वामींचं दर्शन घेऊन आणि महाप्रसाद घेऊनच तू घरी परत ये. त्यानंतर 4 दिवसांनी परत त्याने रेल्वेचं तिकीट बुक करून तो अक्कलकोटला गेला. अक्कलकोटला गेल्यानंतर त्याने सर्वात आधी स्वामींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद देखील घेतला आणि महाप्रसाद घेतल्यानंतर तो परतीच्या प्रवासाला लागला. परत येत असताना रेल्वेमध्येच त्याला जुलाब झाल्यासारखे 2 वेळा शौचाला झाले आणि शौचाला झाल्यानंतर त्या शौचाचा इतका घाण वास होता की तो व्यक्ती म्हणतो की आजूबाजूचे लोक नक्कीच त्रस्त झाले असतील. त्या जुलाबानंतर त्याला खूप हलकं वाटू लागलं आणि त्याला असं वाटू लागलं की त्याच्या पोटातील संपूर्ण घाण, संपूर्ण रोग शरीराच्या बाहेर पडत आहे. त्याने एवढी औषधे घेतली होती, तेवढे उपचार घेतले होते, तरी पण त्याला बरं वाटत नव्हतं. आणि त्या एका घटनेनंतर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर त्याला थोड्या दिवसामध्ये बरं वाटू लागलं. तो पूर्ण निरोगी झाला, सदृढ झाला, त्याच्या कुटुंबासोबत आनंदाने राहू लागला. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ खूप खूप कृपाळू आहे. स्वामी समर्थ कोणताही धर्म बघत नाहीत किंवा तो माणूस कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे हे बघत नाही, तर त्याची श्रद्धा किती खरी आहे हे बघतात. तर तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमचा जर एखादा अनुभव असेल तर तो देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.